नमस्कार. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण सुरू करत आहोत स्त्री संत चरित्र, संत मीराबाई. झालंय काय, राजस्थानमध्ये कुडकी नावाचं एक गाव आणि त्या गावामध्ये रतनसिंह राठोड आणि त्यांच्या पत्नी कुसुम कुंवर यांच्या पोटी मीराबाईचा जन्म झाला. जयमल राठोड भाऊ आहेत. पण जन्म झाला म्हणजे काय झालं? भगवंत काय करत असतो तर प्रत्येकाचा जन्म कोणत्या ना कोणत्या कार्यासाठी घडवून आणतो, करून आणतो. दुधाजी राठोड हे आजोबा आणि जोधाजी राठोड हे पणजोबा. बरं, या जोधाजी राठोडांनी त्यांचा पराक्रम एवढा उच्च कोटीला नेलेला होता की त्यांचा पराक्रम म्हणून त्यांनी जोधपूर, आजचं आपण जे राजस्थान मधलं जोधपूर नावाचं अत्यंत गाजलेलं वसलेलं शहर ऐकतो बघतो, ते म्हणजे मीराबाईच्या पणजोबांनी वसवलेलं. बरं, त्यांच्या कर्तृत्वाचा आविष्कार एवढा होता की प्रत्यक्ष नगरच वसवलेलं आहे. आणि या अत्यंत धनधान्य संपत्ती असणाऱ्या या राजघराण्यामध्ये मीराबाईचा जन्म झाला. राजघराण्यात जन्माला आलेली आहे. परंतु मंडळी, प्रत्येक वेळेला राजघराण्यामध्ये जन्माला आलेल्यांनी सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा असं काही नाहीच आहे. कारण भगवंताची करणी आहे ना. म्हणून भगवंताने काय केलेलं आहे की मीराबाईचा जन्म त्या घरात दिला, तरी देखील ज्या राजघराण्यामध्ये रजपूत हो म्हणजे पुरुषार्थ, उच्च कोटीचा पुरुषार्थ, अशा कुळामध्ये जन्माला आलेली मीराबाई नितांत सुंदर आहे, रमणीय, शांत आणि सोज्वळ कमलपुष्प उमलावं तसं कमलपुष्प यांच्या घराण्यामध्ये जन्माला आलेले. बरं, ही मीराबाई लहानपणापासूनच देववेडी, अगदी दरवेळेला भगवंताच्या सानिध्यामध्ये जावं, लहानपणापासूनच उठता बसता गाता येता जाता फक्त ते श्रीकृष्णाकडे पाहायचं आणि त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्येच रममान व्हायचं. बरं, घडलंय असंच आहे. कारण मीराबाईची आई भगवत प्रेमी हो. ज्या घराण्यामध्ये आई वडील यांचा देवभक्तीचा उच्च कोटीचा आविष्कार असतो, त्यांचीच मुलं अजून त्या पद्धतीने देवभक्ती करतात ना. आपण म्हणतो तसं संस्कार आणि अनुवंशिकता दोन्ही एकत्र आलेली. तेव्हा मीरा आईचं सगळं बघायची. किंबहुना प्रत्येक वेळेला आई देवदर्शनाला मंदिरामध्ये जाते, कृष्णाच्या मंदिरात जाते. बरं, मंदिरात जाऊन काय गिरीधर गोपालाची ती आराधना करते. आईचं सगळं निरीक्षण करायचं, आई कोणत्या पद्धतीने पूजा करते, आई कशी तल्लीन होते. आई ज्या पद्धतीनं तल्लीन होते त्याच्या दुप्पट आवेगीचा तल्लीनतेचा. कधी कधी आईला मंदिरात जायला उशीर झाला की आज लगेच मीरा म्हणणार, आई आज नाही का आपल्याला जायचं मंदिरात, आज नाही का गिरीधर गोपालाशी आपल्याला गप्पा मारायच्या, त्याच्या सानिध्यात नाही का जायचं? जायचं हो बाळा, आई लगेच सांगायची. आणि आई बरोबर मीरा त्या गिरीधर गोपालाच्या मंदिरात यायची. पण मंदिरात आल्यावर सुद्धा आईची पूजा चालू आहे, पण ही मात्र एका कोपऱ्यात बसायची आणि त्या भगवंताकडे एकटक पाहत बसायची. अहो, बघता बघता त्या लहान वयामध्येच तल्लीनता जणू समाधी लागलेली आहे अशी व्हायची. आईची पूजा झाली की आई पुन्हा मिरेजवळ आलेली आहे आणि मिरेला म्हणते, अगं मिरे उठ, जायचं नाही का घरी? लगेच भानावर येऊन मूर्ती आई बरोबर घरी येण्यासाठी सज्ज. पण मंडळी, आईचा घटनेचा क्रम कसा घडलेला आहे? मीरेचा जन्म झाला आणि आई अंथरुणाला खिळलेली आहे बरं का, काहीतरी आजारपण सुरू आहे.
आई सतत आजारी असायची आणि सतत आजारी असल्या कारणानं सतत झोपूनच राहायची ना. मीरा एक 5-6 वर्षाची असेल आणि आज काय झालेलं आहे, आज आई अंथरुणावर झोपलेली आहे आणि कोपऱ्यामध्ये एक मातेने काय केलेलं आहे, अहो छोटं बाळ म्हटल्यानंतर ते रमायला पाहिजे म्हणून माता काय करते, काहीतरी खेळणं देते. पण मीरेच्या आईची भक्ती भगवंतावर, त्या गोपाळ कृष्णावर, गिरीधर गोपालावर. आणि मातेने काय केलं, गिरीधर गोपालाची एक सुंदरशी मूर्ती मीरेला दिलेली आहे खेळीच्या बरोबर. आणि मीरा अगदी बाहुलीसारखं तिला जवळ घ्यायची, झोपवायची. त्या गिरीधर गोपालाची सकाळी सकाळी अंघोळ घालायची, त्याला टीट लावायची. अरे केवढी ओतप्रोत भावनेनं भक्ती सुरू आहे. आणि आज त्या गिरीधर गोपालाला घेऊन बसलेली, आपल्याच जागेवर खेळत असणारी मीरा, तिनं आवाज ऐकला. आवाज काय होता, तर खालून एक वरात चाललेली होती. ढोल ताशांचा आवाज. काय आलेलंय, काय आलेलंय म्हणून अधीर होऊन खिडकीच्या खाली पाहती झाली. एवढी सगळी गर्दी बघती. रात्रीच्या सुमारास लगेच आई जवळ आली आणि आईला म्हणते, आई अगं कसली गर्दी आहे ती, काय आहे. आई म्हणते, अगं त्याला वरात म्हणतात. आई वरात काय असते. अगं नवरी मुलगी नवऱ्या मुलाबरोबर जाते, लग्न होतं, तो विवाह सोहळा, त्याची वरात आहे. ए आई लग्न कुणाचं आहे ग. ते छोट्याशा बालिकेचं लग्न आहे. आई तिला अगदी साध्या सोजवळ भाषेत सांगते, अगं ती तुझी मैत्रीण आहे, तिचा विवाह आहे, तिचं लग्न आहे. लग्न आणि नवरा कोण, नवरा नवरी म्हणजे काय. अगं छोट्या बालिकेला तो नवरा सोबत नेतो आणि कायम तिच्या सोबत ठेवतो. म्हणजे म्हणजे माझी मैत्रीण आता नवऱ्याबरोबर जाणार. नाही 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 नाही, मला मैत्रीण आवडते. आई माझी मैत्रीण त्यांच्या बरोबर नको ना जायला. भोळी बाबडी ती छोटी बालिका आईला सांगते. तेव्हा तिला कसं तरी समजवायचं म्हणून माता म्हणते, अगं बाळा प्रत्येकालाच नवऱ्याबरोबर जावं लागतं आणि नवऱ्याबरोबर राहावं लागतं. तुझी मैत्रीण कायम आता नवऱ्याबरोबर जाईल. लगेच आतून एक आवाज आला आणि तिने आतल्या आवाजाचं परिमार्जन प्रश्न विचारण्यात केला. मग आई, मग मला पण नवरा आहे, मग माझा नवरा कुठे. अगं तू मोठी झाल्यानंतर तुला थोड्या दिवसानंतर नवरा. नाही ग आई, मला माझा नवरा आत्ताच दाखव. आता इतक्या छोट्या बालिकेची समजूत ती काय करायची, काढायची तरी कशी. आणि म्हणून सहज मातेनं सांगितलं, अगं हा गिरीधर गोपाल आहे ना, हाच तुझा नवरा आहे. हा माझा नवरा, हा माझा नवरा. आता आता ना माझा नवरा मला मिळालेला आहे, मी नवऱ्यासोबतच राहणार आहे. आणि त्या दिवशी मीरेने लक्षात घेतलंय की याच्याबरोबरच आपलं लग्न आहे ना, हाच माझा पती आहे. आणि त्या दिवसापासून अत्यंत ओतप्रोत भावनेनं मीरा त्या गिरीधर गोपालावर प्रेम करती झालेली आहे. पुढे तिची भक्ती कशी वाढलेली आहे ती आपण पुढच्या भागात